नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत। ते म्हणजे जायकवाडी धरण। आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास जायकवाडी धरण दुसऱ्या क्रमांकावर येते, तर महाराष्ट्रातील एकूण जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास हे धरण तिसऱ्या क्रमांकावर येते। जायकवाडी हे धरण पैठण तालुक्यातील पैठण गावाजवळ आहे। जायकवाडी हे धरण अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे। जायकवाडी हे धरण औरंगाबाद शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर, तसेच हे धरण पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। जायकवाडी या धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली झाले। या धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात। जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे। या धरणाची लांबी 9,998 मीटर म्हणजेच 32,802 फूट आहे। या धरणाला 27 दरवाजे आहेत। जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 TMC म्हणजेच 1,27,030 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाची पाणी साठवण्याची एकूण उपयुक्त क्षमता 76.67 TMC म्हणजेच 76,670 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणातून दोन कालवे जातात, डावा कालवा आणि उजवा कालवा। या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो। 60 किलोमीटरची लांबी आणि 10 किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ओळख आहे। तर मित्रांनो, आपण पाहूयात उपयुक्त जलसाठा असलेली आणि एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी 3 धरणे। उपयुक्त जलसाठा असलेली धरणे अनुक्रमे: प्रथम क्रमांकावर कोयना 100.14 TMC, दुसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 76.67 TMC आणि तिसऱ्या क्रमांकावर उजनी 53.58 TMC। एकूण जलसाठा असलेली धरणे अनुक्रमे: प्रथम क्रमांकावर उजनी 117.25 TMC, दुसऱ्या क्रमांकावर कोयना 105.26 TMC आणि तिसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 102.73 TMC। उपयुक्त पाणी साठा आणि एकूण पाणी साठा म्हणजेच धरणातील जेवढा पाणी साठा प्रत्यक्ष वापरात येतो त्या पाणी साठ्याला उपयुक्त पाणी साठा म्हणतात आणि राहिलेल्या पाणी साठ्याला डेड म्हणजेच मृत पाणी साठा म्हणतात। उपयुक्त आणि मृत पाणी साठा मिळून जो संपूर्ण धरणाचा पाणी साठा होतो तो म्हणजेच एकूण पाणी साठा। म्हणूनच मित्रांनो, धरणाचे मोजमाप करताना एकूण आणि उपयुक्त साठा दोन्हीचा विचार केला जातो। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।